नवी मुंबई में लगातार हो रही रिक्शा चोरी की घटनाओं का बड़ा खुलासा हुआ है। बेलापुर, खारघर, कलमबुली और पनवेल जैसे इलाकों से चोरी की 12 रिक्शा जालना में बेची जा रही थी। पुलिस ने जांच के बाद 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस घटना पर एसीपी मयूर भुजबल ने क्या कुछ कहा, सुन लीजिए। सीबीडी पोलीस स्टेशन मध्ये 28 मे रोजी एक रिक्षा चोरी गेल्याची घटना झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे 263/25 हा रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली येथील सिनियर पीआय रेवले, क्राइम पीआय अरुण पवार आणि त्यांच्या अंडर असलेली डीबी टीम, त्याच्यामध्ये एपीआय डांबरे, पीएसआय वाघ आणि त्यांचे सर्व अंमलदार हे सर्व त्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामागे लागले होते। त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व तांत्रिक तपास केला होता, ह्युमन द्वारे माहिती घेतली होती। तर त्याच्यातून तपास करता करता आपण जालन्यापर्यंत गेलो आणि जालन्यामधील एका आरोपीला आपण निष्पन्न केलं होतं। त्याचं नाव आहे नजीमुद्दीन काझी। या आरोपीला निष्पन्न केल्यानंतर त्याची आपण पीसी घेतली 4 ते 5 दिवस आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं। आणि ह्या पीसी दरम्यान इतर तपास करता करता आपण जालन्यामध्ये जेव्हा ही रिक्षा आणायला गेलो होतो तेव्हा त्यांनी इतर 12 गुन्ह्यांची कबुली याच्यामध्ये दिलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील याच्यामध्ये सीबीडी मधील 3 रिक्षा चोरीचे गुन्हे, खारघर येथील 4 रिक्षा चोरीचे गुन्हे, कळंबोली येथील 4 आणि पनवेल शहरचा 1 असे 12 रिक्षा चोरीचे गुन्हे याच्यामध्ये त्यांनी कबुली दिली आणि या 12च्या 12ही रिक्षा आपल्या डीबी टीमने जालना मधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या रिकव्हर केलेल्या आहेत। अशा एकूण 24 लाखाचा मुद्देमाल आणि 12 गुन्हे या डीबी टीमने रिकव्हरी केलेली आहे। हे जे 2 याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, नजीमुद्दीन काझी आणि साकिब शेख। हे दोघही परतूर जालन्याचे राहणारे आहेत आणि ह्यांना गेले 5-6 महिने हे ह्याच रिक्षा चोरीचा चोऱ्या करत होते। जालन्यावरून ते यायचे आणि इथे रिक्षा चोरून ते रिक्षा चालवत घेऊन जालन्याला जायचे आणि जालन्यामध्ये ते इतरांना ती रिक्षा विकत होते। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।